रायगडसह कोकणातील मत्स्य व्यावसायिक असतील, कोळी बांधव असतील यांच्या उदरनिर्वाहासाठी आणि त्यांचे जीवन ज्याच्यावर निर्भर आहे असे जेट्टी आहेत, त्याचा विकास आता सध्या सरकारच्या माध्यमातून कसा होतोय आणि नेमकं मंत्री नितेश राणेंचं योगदान काय आहे यामध्ये? 2024 जशी निवडणूक पार पडली तदनंतर नितेशजी राणे बंदर विकास मंत्री झाले. बंदर विकास मंत्री झाल्याच्या नंतर जो कोळीवासियांचा जो मेन प्रश्न होता की आपल्याकडे मुंबईमध्ये एकच बंदर होतं आणि कोळीवासियांची अशी मागणी होती की आपल्या इथे बंदर झाली पाहिजे. पण नितेशजी राणे यांचं पहिल्यापासून एक स्वप्न होतं की माझ्या कोळी बांधवासाठी एक नवी पर्वणी मी तयार करेल. त्या माध्यमातून त्यांनी सिंधुदुर्ग ते मुंबईपर्यंत अनेक जेट्या मंजूर केल्या. जवळजवळ 2000 कोटीचा निधी त्यांनी आणला, त्या प्रस्तावित केल्या आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 4 जेटी, मोठ्या जेटी म्हणजे बंदरं तयार केली आणि कोळी बांधवांना दिवाळीची भेट दिलेली आहे.